आजची रेसिपी आपली मेथी आणि सुकट मेथी करणार आहे आपण. त्याला एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, घरगुती चटणी आणि हळद. तर आता आधी आपण तिला भाजून घेऊया गॅस चालू करून. तिला भाजून घेऊया. तर आपण एक वाटी सुकट घेतलेली आहे, ती भाजून घ्यायची. नीट करून घेतलेली आहे, भाजून घ्यायची. एकदम छान होती खायला, एकदम भारी लागते. तुम्ही बी एकदा बघा बनवून आणि मग बघा, खाऊन सांगा कशी लागते. भाजले लय पण भाजायची नाही, एकदम छान भाजून घ्यायची. आपण हिला काढून घेऊया, भाजलेली आहे एकदम. आता आपण ह्याच्या ही कढई ठेवून घेतलेली. आता हिला आपण धुवून घेऊया आधी. चांगली पिळून घ्यायची. ही आपण मेथी नीट करून धुवून ठेवली होती नितळून घ्यायला, आणि ही सुकट भाजून धुवून घेतलेली. तर आता आपण पहिलं तेल टाकू आता कढईत. तर तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे लसूण. पहिला लसूण टाकलेला आहे. तर लसूण आता आपला आलाय. त्यात आता आपण कांदा पहिला टाकून घ्यायचा, कारण लसूण थोडासा हीट ठेवायचा, म्हणजे कांद्याची होऊन जातात. त्याला बी आपला चांगला भाजून घेऊया. आता होत आलेला आहे. आपण ह्याला थोडस मीठ आधी टाकू, लगेचच होऊन जातो. त्यात लगेच टोमॅटो पण सोडायचं. आता हे दोन्ही पण जरा चांगलं हे करून घ्यायचं भाजून. त्याला आपण थोडीशी हळद टाकूया. तर आता आपण ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. एकदम झालेला आहे छान कांदा पण टोमॅटो पण. त्यात आता आपल्याला आधी ती सुकट सोडून घेऊया. सुकट टाकायची पहिल्यांदा. त्याला पण चांगली हलवून घ्यायची, चांगली होऊन द्यायची. छान आता मिक्स झालेला आहे. तर आता याला आपण टाकू भाजी. त्याला पण आपण हलवून घ्यायची. सुकट ही सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायची. त्याला आता टाकायचं थोडं अजून मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं. त्यात टाकायची आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर. पहिली अशी कोथिंबीर टाकून हलवून घ्यायची. त्याला टाकू आपले घरगुती चटणी, तिखट. आम्ही चटणी म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते सांगा. एकदम छान आता होता. तर ही 1-1.5 चमचा चटणी टाकलेली आहे. तुमच्या तिखटाच्या ह्याच्यावर तुम्ही टाकू शकता.
ही आपण हे झाकून ठेवूया. स्लो गॅस करायचा आणि त्याच्यावर झाकून ठेवायची थोडीशी 5 मिनिटं. एकदा तुम्ही बी नक्की ट्राय करा. बाजरीच्या भाकरी संग, ज्वारीच्या भाकरी संग खायला तर एकदम भारी लागती. चपाती संगती पण चांगली लागती. नक्की एकदा करून बघा आणि मग सांगा कशी लागते ती. एकदम भारी, एकदम मस्त आणि झणझणीत पण छान लागते. तर ट्रिपला ह्याला बाहेर निघाला तर तुम्ही चपाती आणि ही नेऊ शकता. एकदम भारी उन्हाच्या झाडाखाली मस्त पैकी चटई टाकून खायचं. कशी चव येते बघा. सोबतच एक कांदा फोडून हाताने खायचा. एकदम भारी, एकदम मस्त. तुम्ही नाच काढणार. आपली झालेली या मेथी सुकट बघा, ही कसली छान दिसायला पण छान आणि खायला तर तोंडाला पाणी सुटले. आता भाकरीची त्याचीच हे झालेली एकदम छान झाली. तर आता याला आपण काढून घेऊया. तर एकदम छानसा असा वास यायला लागलेला आहे. सेंट एकदम भारी खायला लागत. आता बाजरीची भाकरी आणि ही आणि एकदम खायला भारी मज्जाच. आता एकदम छान. एकदा ट्राय करा आणि सांगा कशी लागते ती. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.